श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होये सुलभ, संत संगे करुणी श्रीराम। मनुष्य जीवन हे संत प्राप्ती विना आणि संत प्राप्ती शिवाय अपूर्ण आहे। संत ही वृत्ती आहे, संत ही शक्ती आहे, संत ही आमच्या जीवनाची खऱ्या अर्थानं समृद्धी आहे। आम्ही जीवन जगत असतो, पण त्या जीवनाचा खरा आनंद कोणाला आणि किती मिळालेला आहे आणि कधी मिळतो, हे प्रश्न शेवटपर्यंत अनिर्णित राहतात। या प्रश्नाची उकल आमच्या जीवनामध्ये आम्हाला करता येत नाही, याच्यासारखं दुसरं दुःखच नाही। ही अपूर्णता सद्गुरूंच्या कृपेने नको का भरून काढायला? महाराजांना नको का त्याच्यासाठी शरण जायला? समर्थांना नको का शरण जायला? अहो, सद्गुरूंना आणि संतांना शरण जातात माणसं, ती प्रापंचिक व्यथा आणि व्यवधानं घेऊन जातात। तो काय सांगावं? त्या प्रापंचिक व्यथा आणि व्यवधानं किती खालच्या दर्जाची असतात, किती कमकुवत असतात, किती अशाश्वत अशा प्रकारची असतात, किती दुःखदायक आणि क्लेशकारक असतात। आम्हाला याचं भानही राहत नाही की संतांना आणि सद्गुरूंच्याकडे जाताना आम्ही काय त्यांच्यासाठी घेऊन जावं। संत आणि सद्गुरू जेव्हा आपण जातो तेव्हा आनंद त्यांना होत असतो, ते आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर संतांचं अंतःकरणही कुठेतरी दुखावलं जातं। कारण शाश्वत सुखाचा मार्ग हा संतांच्या चरणापाशी नक्की आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, कुठल्याही प्रकारची शंकाही नाही। पण एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आपल्याला सांगतो, आमच्या दैनंदिन जीवनातला, प्रत्येकाच्या जीवनातला। आम्ही संतांच्याकडे जाताना इतक्या वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन त्यांच्याकडे जातो, या अपेक्षांचं ओझं आम्ही संतांच्याकडे जाताना तिथे घेऊन जातो। पण हे ओझं घेऊन जाणंच मुळात अपेक्षित नाहीये। आपण ओझं घेऊन जाणं म्हणजे संतांच्या दृष्टीनं आम्ही उपेक्षित राहण्याची शक्यता जास्त असते। कारण जे आम्ही उपभोगतो आहोत, ज्याचा आम्ही उपभोग घेतो आहोत, हा उपभोग घेताना आम्हाला संतांचं नाही स्मरण होत, आम्हाला सद्गुरूंचं त्यावेळेला आठवण होत नाही। घरामध्ये आनंदी आनंद असतो, घरामध्ये सुखाचा खूप अगदी लयलूट चाललेली असते, त्यावेळेला संत नाही, देव नाही, सद्गुरू नाही, काही नाही। जरा थोडे मतभेद होऊ द्या, जरा थोडी कुठेतरी अशी काहीतरी दुःखाची चाहूल लागू द्या की लगेच आमचं आतमधलं जे देवाचं जे बद्दलचं मन आमचं जागं होतं आणि मग आम्ही असं म्हणतो, हे काय बरं देवाचं आम्ही इतके वर्ष करत आलो आणि हे आमच्या नशिबी काय आलं? आम्ही शेवटी शिणतो ते संतांच्या वरती आणि सद्गुरूंच्या वरती शिणत असतो। पण संत आणि सद्गुरू हे आम्हाला फक्त आणि फक्त शाश्वत वस्तूच देण्यासाठी असतात, हे आपण नेहमी लक्षात ठेवा। आम्ही मागावा आणि त्याने द्यावं असं हे नातच नाहीये, त्यांच्या नात्यात हे बसतच नाही। संत आणि सद्गुरूंच्या आणि आमच्या त्यांच्या नात्यामध्ये हे बसत नाही, त्यांच्या आमच्या ह्या शास्त्रात बसत नाही।
देव म्हणतात काय पाहिजे ते मागून घे. संत म्हणतात बाळा, तुला जर खरं सुख हवंय ना, तुला शांती हवी आहे ना, तुला समाधान हवंय ना, तुला खरं दुःख तर नको आहे ना, तर तू कुठल्याही प्रकारची मागणी करू नकोस, कुठल्याही प्रकारची इच्छा मनात धरू नकोस. देव म्हणतात तुला हवंय, बरं ठीक आहे, मागून घे. अनेक कामनिक ग्रंथ आहेत, अनेक कामनिक संकल्प माणसं करत असतात. अहो, ग्रंथाचे पारायण कशासाठी? आमच्या घरामध्ये शांती लाभावी म्हणून. अरे वा, शांती लाभावी, समाधान मिळावं, आनंद मिळावा, आमच्या मनासारखं व्हावं, आमच्या मनात आमच्या मुठीत सगळ्यांनी राहावं, याच्यासाठी संतांचे ग्रंथाची पारायण. कुठे जाऊन बसतं आमचं हे मन? कुठे काहीतरी नको तो विचार करत बसतं? संतांची शक्ती, संतांचं वाङ्मय, संतांचे ग्रंथ हे आपल्याला अधोरेखित करून ठेवा. आपण निश्चित आपल्या अंतःकरणाशी गुणगाठ बांधा. हे कुठल्याही प्रकारच्या कामनिक मागणीसाठी किंवा संकल्पासाठी नसतात. संतांचे ग्रंथ आणि संतांची शिकवण ही आमच्यातली फक्त आत्मजागृती करण्यासाठी असतात. म्हणून इथे म्हटलंय की जे वस्तू परम दुर्लभ, तोच विषय इथे द्या. दुर्लभ आहे हे दुर्लभ आयुष्य. हे कसं आहे तर ते आमच्या हातामध्ये नाहीये. आहे का? जन्म हातात आहे? नाही. मृत्यू हातात आहे? नाही. मग जन्म आणि मृत्यू जर आमच्या हातात नाही तर आमच्या हातात आहे काय? आमच्या हातामध्ये तसं पाहायला गेलं तर काहीच नाही. जन्म जर आम्ही जर म्हणलं असतं की उद्या असा असा इथं हा जन्म होणार आहे, नाही असं आम्ही सांगू शकत नाही. म्हणून त्या वस्तूचा लाभ आम्हाला संत आणि सज्जनांच्या माध्यमातून होत असतो. जयेचा अलभ्य लाभ आहे. नुसता लाभ होणं वेगळं आणि अलभ्य लाभ आहे. आपण म्हणतो ना, अरे वा 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 वा, काय किती सुंदर आम्हाला आज अलभ्य लाभ झाला, म्हणजे आम्हाला अतीव आनंद झाला. एखादी व्यक्ती आमच्या घरामध्ये आली, अनपेक्षितरित्या आली, आम्हाला न सांगता आली, आम्हाला माहिती नसताना आली. एखादी संत आणि सत्पुरुष आमच्या घरामध्ये जेव्हा येतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही आणि आमच्या मुखातून सहज शब्द जातात, वा 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 वा, काय आज अलभ्य लाभ आम्हाला झाला. अलभ्य लाभ झाला म्हणजे नेमकं काय झालं तर आमची वृत्ती उल्हासित झाली, आमची वृत्ती आनंदित झाली. आणि तेची होये सुलभ संत संगे करुणी, ज्याचा लाभ आम्हाला करून घ्यायचा आहे, ज्याच्या संगतीत आम्हाला राहायचं आहे, त्या आत्मवस्तूचं ज्ञान आणि तेच सुलभ म्हणजे अगदी सहजतेनं आम्हाला प्राप्त होतं, सोप्या पद्धतीनं आम्हाला प्राप्त होतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणि अडसर आम्हाला होत नाही. आणि तेच आम्हाला जे प्राप्त होतं ते संत संगे करुणी, संतांचा संग केल्यानं, संतांचा सहवास केल्यानं, संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानं, संतांच्या सहवासामध्ये राहायची आम्हाला संधी मिळणं हे आमच्या जीवनासाठी आणि कल्याणासाठीचं ते फार मोठं योग आम्हाला प्राप्त झालेला असतो. आणि तोच योग आमच्या जीवनामध्ये यावा हेच आपल्याला या संत स्तवनाच्या माध्यमातून समर्थांनी आज शिकवण दिलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.